आयुष्यात नियती कधी कधी असे विचित्र खेळ करते की ज्याचा आपण कधी विचारही करत नाही। मुंबईत सकाळी झालेल्या रेल्वे अपघातात एका रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। सदर रेल्वे पोलीस कर्मचारी रात्री ड्युटी संपून घराकडे जात असताना रेल्वेतून खाली पडल्याने मृत्यू झाला। विकी मुख्यदल वय 34 असा मृत्यू झालेल्या रेल्वे कर्मचाऱ्याचे नाव आहे। विकीच्या अपघाती निधनाने मुख्यदल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। मिळालेल्या माहितीनुसार विकी हा ठाणे जीआरपी मध्ये कार्यरत होता। विकी मूळचा जालना येथील रहिवासी असून सध्या कल्याण इथे राहत होता। दरम्यान आज सकाळी विकी हा नाईट ड्युटी संपवून घराकडे निघाला। प्रचंड गर्दी असल्यामुळे तो लोकलच्या दरवाजातच उभा राहिला होता। मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या लोकल अपघातावेळी तो खाली पडला। या घटनेत गंभीर जखमी झालेल्या विकी याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला। विकीच्या पश्चात त्याची पत्नी आणि तान्हुले बाळ आहे। विकीच्या मृत्यूची बातमी कळताच त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयासमोर टाहो फोडला। विकीच्या मामाच्या मुलानं माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार सकाळी आम्हाला विकी रेल्वेतून खाली पडल्याचा फोन आला। त्यानंतर आम्ही ताबडतोब रुग्णालयात दाखल झालो, परंतु तिथं विकीला मृत घोषित करण्यात आलं। रेल्वेतून पडल्यानं विकीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली अशी माहिती त्यांनी दिली। मध्य रेल्वे मार्गावरील मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान लोकलला भीषण अपघात झाला। या अपघातात 13 प्रवासी लोकलमधून खाली पडले। यामधील 4 जणांचा मृत्यू झाला। राहुल संतोष गुप्ता वय 28, सरोज केतन वय 23, विकी बाबासाहेब मुख्यदल वय 34 आणि मयूर शहा अशी मृतांची नावं आहेत। दरम्यान या घटनेनं संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। प्रशासनाकडे हात विनंती आहे की त्यांना आता म्हणजे त्यांचा बाळाला वारीस असं काहीच नाही आहे, पण त्यांनी त्यांचं पण काहीतरी नुकसान भरपाई पण द्यावी आणि प्रशासनाने जेवढी माणसं ही मेलेत त्यांनाही मदत करावी। दोघं पण मनमिळाऊ होते आणि छोटं बाळाला बघून वाईट वाटतंय। ह्याच्यावर उपाययोजना झाली पाहिजे सरकारकडनं, नाहीतर आमच्यासारखं सर्वसामान्य लोकांना कोणाकडे हाक मागणार नाही। विकी यांचा आज ट्रेनच्या अपघातामध्ये मृत्यू झाला। गर्दीमुळे ते रेल्वेतून खाली पडले, त्यांचा मृत्यू झाला। दर दिवस असेच घटना सातत्याने घडतात। हो, आता आम्हाला तर प्रश्न पडला आहे की रेल्वे प्रशासन किती लोकांचा बळी घेणार आहे। ते कुठल्याही त्याच्यावर उपाययोजना नाही अजूनपर्यंत कुठलीही अशी ठोस उपाययोजना नाही। जे काय असतं ते धातूर मातूर काहीतरी एखादा पोलीस एका दिवशी उभा राहतो, गर्दी काहीतरी हे करत असतो, तो एका दिवसापुरता असतो। गर्दीचं मॅनेजमेंटसाठी काहीच उपाययोजना नाही, शून्य उपाययोजना आहेत रेल्वे प्रशासनाकडे। कुठल्याही त्यांना सेफ्टीसाठी कुठलेही जे डोअर्स आहेत किंवा असं जसं एसी लोकलला आहे तसं साधारण लोकलला पण तशा उपाययोजना केल्या पाहिजे, जेणेकरून ज्या काही आता घटना घडत आहेत आपल्या तशा घटना तरी थांबतील। विकी यांना आपण कधीपासून ओळखत होता? विकी फार चांगले गृहस्थ होते, फार चांगला माणूस म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण। आम्ही हेवीमिळीने राहत होतो, एक 3-4 वर्ष झाले। ते नुकतेच जॉईनिंग त्यांचं मला वाटतं 4 वर्ष झालं असेल फक्त त्यांच्या सर्व्हिसला, आणि चांगले माणूस होते। आमचं 3-4 वर्ष झाले ते इथेच राहतात। 1 वर्ष झाले त्यांनी स्वतः विकत घेतलं आहे। 2 वर्ष झाले ते भाडे करून म्हणूनच इथे राहत होते। तर फार चांगला माणूस, फार म्हणजे मनमिळावू, कधीही विचारपूस करणार कसे आहेत काय। तर असं चांगला माणूस आम्हाला गेल्याचं फार मोठं दुःख म्हणजे आम्ही सांगू शकत नाही, शब्दामध्ये व्यक्त नाही करू शकत। पण कुटुंबामध्ये कोण कोण होतं? त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांची पत्नी आणि एक लहान मुलगा आहे, ज्याचं वय अगदी 3 वर्षाचा मुलगा आहे तो। विकी यांचा काही वाढदिवस होता? विकी यांचा गुरुवारी वाढदिवस होता। आम्ही त्यांना विशेष पण केल्या। शुक्रवारी आम्ही स्टेशनला भेटलो दोघी आणि त्यावर पण आम्ही गप्पा मारलो। म्हटलं सेलिब्रेशन कसं काय झालं? ते म्हटलं अहो मला थोडं लेट झालं, तर आम्ही घरीच सेलिब्रेशन वगैरे केलं। अशा छोट्या गप्पा आमच्या झाल्यात। आणि प्रशासनाकडे आम्ही एवढीच मागणी करणार की असे बळी जात आहेत त्याच्यावर काहीतरी ठोस उपाययोजना झाली पाहिजे। अशा घटना पुढे घडू नये यासाठी काहीतरी उपाययोजना शासनाने व्यवस्थित केली पाहिजे। रेल्वे प्रशासन असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल यांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आणि अशा घटना थांबवल्या पाहिजे।